नमस्ते मित्रांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की एक आनंदी कुटुंब अचानक तणावात येते. घरचं वातावरण खूप गंभीर असतं कारण घरातील मोठ्या आईची सोन्याची महागडी साखळी कुठेतरी हरवलेली असते. आई सोफ्यावर हताश होऊन बसलेली असते आणि त्यांच्या डोळ्यातली अस्वस्थता स्पष्ट दिसत असते. जेव्हा घरचे लोक त्यांना पाणी किंवा चहा द्यायला येतात तेव्हा त्या चिडून म्हणतात की मला या कशाचीही गरज नाहीये, मला फक्त माझी ती साखळी परत हवी आहे जी माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे. तिथे असलेले काही नातेवाईक आणि शेजारी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करत असतात. बोलता बोलता असा विषय निघतो की आजची तरुण पिढी फक्त पैसे आणि चकाचौंधच्या मागे धावते आणि नात्यांची किंमत विसरत चालली आहे. पण घरातील मोठी माणसे या गोष्टीवर ठाम असतात की ज्याने कोणी हे नीच काम केलं असेल त्याला सोडलं जाणार नाही. गुरुजी तर असंही म्हणतात की आता त्या गुन्हेगाराचा शेवट नक्की आहे. या सगळ्या गोंधळात अचानक सर्वांच्या लक्षात येतं की मंजूची आई कुठेच दिसत नाहीये. पूर्ण घरात त्यांची शोधमोहीम सुरू होते. प्रत्येक खोली आणि कोपरा शोधला जातो. अंगणात तारा गप्पपणे पाण्याचा ग्लास घेऊन बसलेली असते, पण तिची नजर दुसरीकडेच खेळलेली असते. जणू काही ती असं काहीतरी बघत असते जे इतरांना दिसत नाहीये. तितक्यात तिथे स्वप्नीलची एंट्री होते. स्वप्नील त्याच्या हजरजबाबीपणासाठी ओळखला जातो. तो आपल्या आईकडे बघून हसत म्हणतो की माझं डोकं खूप वेगाने चालतंय आणि माझा अंदाज कधीच चुकत नाही. तो रहस्यमय पद्धतीने सांगतो की आता फक्त बघत राहा मम्मी साहेब काय खेळ खेळतात ते. तो गमतीने असंही म्हणतो की राजकारण आणि घरातले वाद सारखेच असतात, फक्त योग्य वेळी योग्य चाल चालता आली पाहिजे. पण या सगळ्यात खरा प्रश्न हा होता की इन्स्पेक्टर मंजू कुठे आहे. तेव्हाच सत्य तिला घराच्या एका शांत कोपऱ्यात शोधतो. मंजू तिथे काहीतरी खोल विचारात बुडलेली असते. सत्य तिच्याजवळ जातो आणि विचारतो की तू इथे एकटी काय करतेयस आणि माझ्यावर इतकी नाराज का आहेस. मंजूच्या डोळ्यात पाणी असतं. ती भावुक होऊन म्हणते की आपलं लग्न इतक्या सहजासहजी होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. मला माफ कर. मला असं वाटलं की कोणीतरी आपला पाठलाग करतन्य आणि त्याच भीतीच्या भरात मी तुला उलटंपालट बोलले. सत्य तिचा हात हातात घेतो आणि विचारतो की तुला काही लागलं का. मंजू नाही म्हणून मान हलवते, पण ती सत्याला विचारते की तुम्ही इतके घाबरलेले का वाटत आहात. सत्य आपली भीती बोलून दाखवतो की जेव्हापासून तो माथेफिरू शत्रू आपल्या मागे लागला आहे आणि आपल्या खोलीत छुपे कॅमेरे सापडले आहे तेव्हापासून माझी झोप उडाली आहे. त्याला भीती असते की जर त्यांचा कोणताही खाजगी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला तर समाजात आपली मान खाली जाईल. मंजू, जी स्वतः एक निडर इन्स्पेक्टर असते, ती सत्याला धीर देते. ती म्हणते की जोपर्यंत ती त्याच्या सोबत आहे तोपर्यंत कोणीही त्याचं काहीही वाकड करू शकत नाही. ती त्याला समजवते की जर त्या शत्रूने अशी काही घाणेरडी कृती केली तर तो स्वतःच कायद्याच्या कचाट्यात सापडेल. मंजूच्या बोलण्यामुळे सत्यामध्ये एक नवीन आत्मविश्वास निर्माण होतो. सत्य तिच्या डोळ्यात बघून म्हणतो की जेव्हा तू समोर असतेस तेव्हा मी माझं प्रत्येक दुःख आणि भीती विसरून जातो. आपलं नातं खूप घट्ट आहे आणि आपण प्रत्येक संकटाशी लढून इथपर्यंत पोहोचलो आहोत. आता वेळ आली आहे की त्या अदृश्य शत्रूचा बुरखा फाडायचा. कथेच्या शेवटी इन्स्पेक्टर मंजू आपल्या वर्दीच्या रुबात आणि हुशारीने मैदानात उतरते. एकीकडे घरात हरवलेल्या साखळीचं रहस्य असतं आणि दुसरीकडे तो माथेफिरू गुन्हेगार जो त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करायला बघत असतो. मंजू आपल्या टीमसोबत मिळून तपासाची चक्रम फिरवते. ती केवळ सत्याच्या मनातील भीतीच दूर करत नाही तर त्याला प्रत्येक पावलावर सुरक्षित असल्याचं जाणवून देते. ही कथा फक्त एक गुन्हा सोडवण्याबद्दल नव्हती तर मंजू आणि सत्य यांच्यातील अतूट विश्वास आणि प्रेमाचा विजय होता. शेवटी सत्याचा विजय होतो आणि गुन्हेगार आपल्या कर्माची फळ भोगतो, ज्यामुळे घरात पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण निर्माण होतं.